हाय गायज, लेडीज अँड जेंटलमन, हाव आर यू? तर मंडळी, कालचा जो झिम्बाब्वे बरोबरचा दुसरा T20 सामना झाला त्याबद्दल असं म्हणता येईल की सॅनिटी प्रिव्हेल्स. भारत भारतासारखाच खेळला, झिम्बाब्वेसारखेच खेळले. मेन इन ब्ल्यू वर प्लेईंग लाईक मेन इन ब्ल्यू. अगदी आरामात जिंकलो आपण. झिम्बाब्वेच्या संघासमोर आपल्याला फारशा अडचणी येतील असं वाटलेलं नव्हतंच, पण पहिल्या सामन्यात मात्र त्यांनी एक चांगला जबरदस्त पंच दिला होता आपल्याला. त्याची काल आपण थोडी परतफेड केली असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल आज. तर मंडळी, आपल्या शुभमननी टॉस नाणेफेक जिंकली. पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीचा निर्णय त्याचा अगदी अगदी म्हणजे योग्यच ठरला. तो काही फारशी चमक या सामन्यात दाखवू शकला नाही, पण मला आज विशेष कौतुक करावं असं वाटतं ते अभिषेक शर्माचं. असं वाटत होतं की अभिषेक शर्मा इज IPL चॅम्पियन. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तो आपली कामगिरी उंचावू शकतो की नाही, कारण ते त्याला प्रूव्ह करायचं होतं. पण आनंदाची गोष्ट म्हणजे टुडे ही हॅज प्रूव्ड. झिम्बाब्वेचा जरी असला तरी शेवटी इंटरनॅशनल संघ हा इंटरनॅशनल टीम इज इंटरनॅशनल टीम. दॅट बॉलिंग, फिल्डिंग, एव्हरीथिंग इज कॉम्पिटेटिव्ह. तर आजच्या सामन्यात त्यांनी आपलं हे दाखवून दिलं टॅलेंट. आणि लोकांच्या मनात ज्या शंका किंवा त्याला तो जो ट्रोल होत होता IPL इज नॉट इंटरनॅशनल क्रिकेट वगैरे वगैरे, त्याचं त्यांनी आता उत्तर या सामन्यामध्ये देऊन टाकलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. मला त्याची सगळ्यात जी गोष्ट आवडली ना, तर त्याचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. पहिल्या सामन्यात तो जरी शून्यावर बाद झाला असला तरी त्यांनी आपल्या खेळाचं हे नेचर बदललं नाही. तो त्याच तडाखेबंद फलंदाजी केली. तो म्हणजे काल जास्त पळायच्या मूडमध्ये नव्हता दिसतंय. मॅक्झिमम सिक्सरच मारत होता. त्याची सुरुवात सिक्सरने झाली, त्याचे 50 सिक्सरने झाले आणि शतक तर त्यांनी बँग 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 3 षटकार ठोकूनच पूर्ण केलं. ही मला वाटतं अगदी तशी दुर्मिळ घटना असेल बरं का आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. म्हणजे तो कौतुकास पात्र आहे, हे कबूलच करावं लागेल. एकूण त्यांनी काहीतरी मला वाटतं 46-47 धावांमध्ये शतक पूर्ण केलं. तर त्यातले पुढचे जे 50 धावा आहेत त्या तर फक्त 13 चेंडूत मारलेल्या आहेत. म्हणजे प्रत्येक चेंडूवर चौकार मारल्यासारखाच खेळत होता तो. तर त्याच्यामुळे आज आपल्याला एक सुंदर धावसंख्या बघायला मिळाली 20 ओव्हरनंतर. 20 ओव्हरनंतर 234 ही कुठल्याही पिचवर, कुठल्याही ग्राउंडवर आणि कुठल्याही प्रतिस्पर्ध्यासमोर आव्हान, म्हणजे अगदी मोठं आव्हान उभं करणारी धावसंख्या आहे. त्याला अतिशय सुंदर साथ मिळाली ऋतुराजकडून. ऋतुराजच्या 7 जुलैला 77 नाबाद धावा हा योगायोग चांगलाच होता. ऋतुराज पण तो त्याच्या फॉर्मप्रमाणे खेळला. त्यांनी पण आपल्या गुणवत्तेला न्याय दिला. त्यानंतर आला रिंकू सिंग. आता हे जे चेंज केले ना, बॅटिंग ऑर्डरमधली जी लक्ष्मणनी चेंज केली ती मानायलाच पाहिजे. नाहीतर व्हायचं असं ना की रिंकू सिंग हे असायचा आणि तो फिनिशर आहे हेही खरं आहे. आणि फिनिशरचा रोल मला वाटतं जास्त करून जेव्हा आपण चेस करत असतो तेव्हाच असतो. पहिल्या ह्याच्यामध्ये सुद्धा टार्गेट सेट करताना सुद्धा फिनिशरचा रोल असतोच, पण तो चेस करताना जास्त असतो. तर बऱ्याच वेळेला कधी कधी असं होत होतं ना की त्याला मिळायला पाहिजे तेवढे चेंडू खेळायला मिळत नव्हते. त्यामुळे आज त्याला वरती पाठवायचा निर्णय कालचा तो होता, तो योग्यच होता. आणि त्यांनी आल्यावर आपल्या लौकिकाला साजेशीच फलंदाजी केली. मला वाटतं त्याचाही स्ट्राईक रेट काल 200 वगैरे होता. त्यांनी ज्या तडाखेबंद धावा केला, छोटा कॅमिओ, तर त्यामुळे आज आपल्या धावसंख्येला आकार आला. आणि आता मात्र खात्री वाटत होती की 234 ही धावसंख्या काही झिम्बाब्वे नक्कीच पार करत नाही. आणि हिस्ट्री म्हणजे असं जे रेकॉर्ड आहे ते वारंवार होत नसतं. ही जी आपली टीम आहे, ही टीमसुद्धा अगदी आपलं सिनियर्स टीम नसली तरी ज्युनियर, आता हल्लीच्या भाषेत म्हणतात ना B टीम, C टीम, तरी C टीम जरी असली तरी ही टीमसुद्धा जगातल्या अनेक यशस्वी संघांना धोकादायक आहे. आता गंमत अशी आहे ना की आपली जी बेंच स्ट्रेंथ आहे ती खरोखर दृष्ट लागण्यासारखी आहे. आता एकूण 11 जागा आहेत, 11 स्लॉट्स आहेत. पण आपल्याकडे अशी परिस्थिती आहे आजच्या मितीला की प्रत्येक स्पॉटवर 3 चांगले खेळाडू उपलब्ध आहेत. म्हणजे जेव्हा टीम 11 जण प्लेइंग खेळायला उतरतात तेव्हा उरलेल्या 22 जणांवर अन्याय झालेला असतो.
ही जी डोकेदुखी आहे संघ निवड समितीची आणि कॅप्टनची, ते म्हणजे निवड समिती आणि कॅप्टन दोघंही नशिबवानच आहेत. रोहित याबाबत नशिबवान आहे, तो चांगला कॅप्टन तर आहेच आहे, पण तो संघ त्याला जो मिळाला त्या बाबतीत तो नशिबवान आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे आताचा जो पुढचा जो सामना होईल त्या सामन्याच्या वेळेला यशस्वी जायस्वाल, शिवम दुबे आणि संजू सॅमसन हे तिघे येतील. हे तिघे आल्यानंतर त्यांच्या जागा नक्कीच फिक्स असणार आहेत, त्यामुळे टीम अजून शफल होईल. आणि असं आहे ना की आता इथे कटथ्रोट कॉम्पिटिशन आहे, त्यामुळे प्रत्येकाला आपलं नाणं वाजवावंच लागेल. आज अभिषेक शर्माने आपलं नाणं वाजवलं. साई जो आहे तो आज ह्याच्यात साई सुदर्शन 11मध्ये होता, पण आपल्या दोनच गडी बाद झाल्यामुळे बाकीच्या फलंदाजांना आपला स्किल दाखवायला वेळ मिळालाच नाही. असो, आपण मॅच अतिशय 100 धावांनी T20 जिंकणं इज नॉट अ जोक. आज आपण 100 धावांनी जो तो सामना जिंकलो आणि एक रेकॉर्डच झाला. आज मात्र असं झालं की म्हणजे पहिल्या सामन्यात जो धक्का बसला होता आणि ज्या चुका झाल्या होत्या त्या चुका आपण व्यवस्थित दुरुस्त केल्या आणि आजचा सामना आरामात जिंकलो. फलंदाजीने आपलं काम केलं, गोलंदाजीने आपलं काम केलं. आज आवेशची आणि रवी बिश्नोई तर काय म्हणजे, रवी बिश्नोई म्हणजे दुसरं आपला कुलदीप आणि ह्याच्यासारखाच आहे, चांगला म्हणजे सिनियर प्लेईंग 11मध्ये स्थान मिळण्याच्या लायकीचाच आहे तो. त्यांनी आणि आवेशनी दोघांनी आज गोलंदाजी सुंदर केली आणि म्हणजे जखडून ठेवलं का. झिम्बाब्वेचे प्लेयर्स प्रयत्न करत होते मारायचं आडवं तिडवं, पण ते त्यांच्या आवाक्याच्या बाहेर होतं. आणि अशा तऱ्हेने आता थोडंसं जरा म्हणजे पोटेन्शियल म्हणजे आपलं जर हे असतं, पोटेन्शियलला न्याय देणारा खेळ आपल्याला काल पाहायला मिळाला. आपली आता यशस्वी जयस्वाल, त्यानंतर हे दोघे जे आहेत संजू सॅमसन, शिवम दुबे, हे जॉईन झाल्यानंतर टीम सिलेक्शन करणं ही पुन्हा एकदा डोकेदुखीच आहे. आणि कुठलाही संघ खेळवला तरी तो आता सामने इथून पुढचे सगळे आरामात जिंकेल याबाबत खात्री वाटते. आणि बाकीच्या आंतरराष्ट्रीय संघ जे आहेत तर ते म्हणाले असतील चला शर्मा आणि ह्याची सुटका झाली, पण एक शर्मा गेला म्हणून दुसरा शर्मा, एक शर्मा जी का लड़का बाहर हो गया तो दूसरे शर्मा जी का लड़का अंदर आ गया और वो भी बहुत अच्छा परफॉर्म कर रहा आहे. ठीक आहे, सध्या क्रिकेटला आपल्या चांगलेच दिवस आहेत आणि असेच सुंदर आणि भरभराटीचे दिवस आपल्याला पाहायला मिळत. हीच आता अपेक्षा आणखीन काय. आपलं बेंच स्ट्रेंथ चांगली आहे, ओरिजिनल टीम चांगली आहे आणि आपला सपोर्ट स्टाफ जो आहे ना तो चांगला आहे. आपल्याला कोच जे मिळत गेले, अगदी अनिल कुंबळेपासून पहा, अनिल कुंबळे, रवी शास्त्री, राहुल द्रविड, आज आहे तो VVS लक्ष्मण आणि मोस्ट प्रॉबेबली पुढचा जो येणार तो बहुतेक असेल आपला डावखुरा शैलीदार फलंदाज गौतम गंभीर. त्यामुळे आपली जो संघ आहे तो काय म्हणायचं ना, इन प्रॉपर हँड्स आहे. त्यामुळे संघाच्या भवितव्याबद्दल काही हे वाटत नाही, म्हणजे काळजी नाही वाटत. बरं, आज दुसरा एक महत्त्वाचा दिवस म्हणजे आज आपल्या दादाचा वाढदिवस आहे. सौरव गांगुलीचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. मी तर आपल्या क्रिकेटचा जर इतिहास करायचा झाला तर प्रो गांगुली एरा आणि आफ्टर गांगुली एरा असंच करायला लागेल. फायटिंग स्पिरिट जे असतं किंवा जिद्द जी असते किंवा मॅच जिंकायची जी ईर्ष्या जी असते ती सौरव गांगुलीने आपल्या टीममध्ये आणली असं म्हटलं तर ते काय फारसं चुकीचं नाही होणार. टिट फॉर टॅट करायचं होतं. त्याचं टिट फॉर टॅटचं एक फार सुंदर उदाहरण म्हणजे अँड्रू फ्लिंटॉपनी एक सामना जिंकल्यानंतर फुटबॉल प्लेयर्स करतात ना, तर टी शर्ट काढून असा मोठा जल्लोष केला होता. मुंबई या भाषेमध्ये सौरव खडूस आहे. त्यानंतर जेव्हा लंडनमध्ये नॅटवेस्ट ट्रॉफी झाली तेव्हा युवराज आणि मला वाटतं काही फार मस्त खेळ होते. तो सामना आपण जेव्हा जिंकला आणि हे जिंकलो आपण मालिका, तेव्हा लॉर्ड्सच्या बाल्कनीतून सौरव गांगुलीने टी शर्ट काढून जो जल्लोष केला आहे, अरे क्या बात आहे, अफलातून होता. तसंच तो हे इतका म्हणजे खडूसच म्हणायला पाहिजे आणि क्रिकेट खेळणारा हा माणूस हा खडूसच असला पाहिजे.
तो स्लेजिंग जे बाकीचे लोक करायचे ना, त्याला त्यांनी चोख उत्तर द्यायचा तो. इतके दिवस कसं होतं, आपल्या प्लेयर्स ते अतिशय टॅलेंटेड होते, गुणवान होते. बट दे आर परफेक्टली जेंटलमॅन होते ते. म्हणजे समोरचा संघ जर स्लेजिंग करत असेल, तर त्या स्लेजिंगला हे प्रत्युत्तर द्यायच्या भानगडीत पडायचं नाही. त्याला सुरुवात केली सौरवने. सौरवने त्याला सुरुवात केली आणि त्याला साथ मिळायची ती युवराज आणि हरभजन सिंगकडून. आता आपला द्रविड आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण तेंडुलकर यांच्या खेळाबद्दल त्याची काही तक्रार नव्हती. पण स्लेजिंगमध्ये ते अजिबात साथ द्यायचे नाही ह्याची मात्र त्याची नक्कीच तक्रार होती. बरं, सौरव गांगुली हा एक जगातला उत्तम डावखुरा फलंदाज होता. त्याने आपला एरा गाजवला. तसंच तो म्हणजे प्रशासकीय कारकीर्द पण त्याची BCCIच्या ह्याच्याखाली खूप छान झाली. तर असा एक अगदी म्हणजे अविस्मरणीय खेळाडू. ह्याला तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. तू अगदी तुला आरोग्यसंपन्न शतायुषी हो, हीच प्रार्थना. याच गुड नोटवर आपण आता थांबूया आणि पुढच्या सामन्याच्या वेळेला भेटूया. तर टिल देन गुड बाय. आणि मंडळी, हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. टिल देन सी यू.